मंडपातील उत्सवाला आगळा आनंद झाला. हीच आशा आमुची थी, मंडपी आला तुम्ही. भाग्य आमचे थोडे झाले आमुच्या या अंगणी. भेट होता काळजीचा दर्शनाने वेग आला. आज इथल्या सोहळ्याला चंदनाचा गंध आला. मंडपातील उत्सवाला आगळा आनंद झाला. स्पर्श होता पाऊलांचा हासल्या राही दिशा. रंगथेंबाच्या सरीनी बोलकी झाली उषा. अंतरीच्या या क्षणाला पाहता आनंद झाला. आज इथल्या सोहळ्याला चंदनाचा गंध आला. मंडपातील उत्सवाला आगळा आनंद झाला. पाहुण्यांचे स्वागत कमलपुष्प अर्पुनी. पाहुण्यांचे पवित्र चरण लाभले या अंगणी. चंद्र सूर्याच्या रूपाला ऐकितोली सूर्यमाला. आज इथल्या सोहळ्याला चंदनाचा गंध आला. मंडपातील उत्सवाला आगळा आनंद झाला. या कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष माननीय श्री संभाजी साहेब नरवाडे यांचे स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते. राम नरवाडे यांचे स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते. चंद्रकांत गायकवाड प्रमुख पाहुणे आम्ही येथील पोलीस पाटील संगीताताई चव्हाण यांचे स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते. पुन्हा पाहिजे आपल्या कार्यक्रमात लाभलेले दुसरे प्रमुख पाहुणे श्री सुरेश भोकरे यांचे स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते. जय मस्तेरा. रचना भरकाडे यांचे स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते. ममता गुरेला करण्यासाठी मी आमंत्रित करते. योगेश माने. साथ द्यावी सर्वांनी मिळून. गुरुजनांचा आशीर्वाद घेऊन साथ द्यावी सर्वांनी मिळून. आजच्या कार्यक्रमाचा उद्देश जाणून घ्यावा. प्रास्ताविकेतून स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते. जय मस्तेरा. साथ द्यावी सर्वांनी मिळून. आजच्या कार्यक्रमाचा उद्देश जाणून घ्यावा. प्रास्ताविकेतून त्यानंतर मी प्रास्ताविक भाषण करण्यासाठी आमंत्रित करते राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक देवेंद्र कांतकर यांना. आजच्या या राष्ट्रीय सेवा योजनेच्या उद्घाटनपर कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या महाविद्यालयाचे अध्यक्ष, आपल्या आधारवर सन्माननीय संभाजी साहेब नरवाडे. आजच्या कार्यक्रमाला उद्घाटन म्हणून उपस्थित असलेल्या महागाव पंचायत समितीच्या प्रशिक्षण अधिकारी श्रीमती फेगुप्ता यासिन मॅडम, आमनी गावच्या कर्तव्यदक्ष पोलीस पाटील संगीता चव्हाण मॅडम, या गावातील सन्माननीय नागरिक श्री सुरेश रोकडे, माझे सहकारी आणि एनएसएसचे क्षेत्रीय समन्वयक प्राध्यापक वानखडे सर, माझे सहकारी श्रावणे सर, खरतडे सर, शिंदेभाऊ आणि उपस्थित आपण सर्व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक. 1993ची घटना आहे. आफ्रिकेमध्ये एक फोटो जर्नलिस्ट होता, केविन कार्टर त्याचं नाव. आफ्रिकेमधल्या एका सुदान नावाच्या देशामध्ये खूप दुष्काळ पडला आणि या दुष्काळामध्ये लाखो लोक त्या दुष्काळाच्या झळामुळे त्रस्त झाले गेले. आणि हे सगळं होत असताना जगभरातील अनेक वृत्तपत्रांचे संपादक, अनेक फोटो जर्नलिस्ट आणि अनेक वेगवेगळ्या संस्थांचे लोक सुदानमध्ये असायचे. असा तो केविन कार्टर त्या सुदानमध्ये गेल्यानंतर त्यानं एक फोटो काढला
आणि फोटो असा होता का, फोटोचा विषय असा होता की एक छोटीशी मुलगी, निग्रो आदिवासीची एक छोटीशी मुलगी आणि एक गिधाड तिच्या बाजूला उभं होतं. आणि ही वास्तविक, हे चित्र वास्तविक होतं, हे छायाचित्र वास्तविक होतं. आणि जर ते फोटो काढला आणि तो गिधाड त्या मुलीच्या मरण्याची वाट पाहून राहिला होता. मुलीचं वय 4-5 वर्ष होतं आणि तो गिधाड त्या मुलीच्या मरणाची वाट पाहून राहिला. आणि ती मुलगी आता जर तिला कोणी मदत केली नाही तर मरणार अशा अवस्थेत. आणि जर ते फोटो काढल्यानंतर त्यानं त्या फोटो प्रसिद्ध केला आणि त्या प्रसिद्ध केल्यानंतर त्या मथळ्याला नाव दिलं द फ्लचर अँड द लिटिल गर्ल, म्हणजे एक गिधाड आणि छोटीशी मुलगी. फोटो प्रकाशित झाल्यानंतर 1993ला पुलित्झर नावाचा पुरस्कार त्याला, जो 1917 पासून या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना मिळतो, असा तो पुलित्झर पुरस्कार, खूप मोठा पुरस्कार त्याला मिळाला. आणि हा पुरस्कार मिळाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, वेगवेगळ्या ठिकाणी जगभरात त्याची चर्चा झाली. आणि चर्चा झाल्यानंतर त्याला अनेक लोक बोलायला लागले, फोन करायला लागले, वेगवेगळ्या विद्यापीठावर त्याला बोलायला गेले. आणि हे सगळं चालू असताना अचानक वयाच्या 33व्या वर्षी त्या केविन कार्टरनं तो वारला. आणि काय असावं त्याच्या मरण्याचं कारण? तर हे सगळं होत असताना ज्यावेळी त्याला पुरस्कार मिळाला, ही सगळी चर्चा चालू होती, एका दुसऱ्या फोटो जर्नलिस्टला त्याला फोन केला आणि फोन करून त्याला विचारलं केविन कार्टरला की ज्यावेळी तुम्ही सुदानमध्ये होता त्या छोट्या मुलीचा तुम्ही फोटो काढला आणि फोटो काढल्यानंतर तुम्ही त्या मुलीच्या बद्दल काय केलं, त्या मुलीला कुठं नेलं? कार्टरनं सांगितलं मला माहित नाही, माझी फ्लाईट होती, मला जायचं होतं, मी फोटो काढला आणि मी निघून गेलो.